CR शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, राज्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पेन्शनधारकांसाठी जून पेड इन जुलै पगारासंदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। काय आहे तो शासन निर्णय आणि या शासन निर्णयाचा फायदा राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना होणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपणा सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारकांच्या हिताच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसे की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाचा दिनांक 23 जून 2025 रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय राज्यातील सरकारी कर्मचारी, निमसरकारी कर्मचारी, विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जून पेड इन जुलै पगारासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025च्या अनुषंगानं 2025-26 अनुदान वितरण करण्यासंदर्भातला म्हणजेच जूनचं अनुदान, वेतन अनुदान, पेन्शन अनुदान निर्गमित करणारा हा महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय वित्त विभागाकडून अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीवर प्रिम्स प्राप्त झालेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी, आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे, आयुक्त क्रीडा व युवक सेवा महाराष्ट्र राज्य पुणे व सहसचिव, उपसचिव शालेय शिक्षण व क्रीडा विभाग मंत्रालय मुंबई यांना वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या अनुषंगानं सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागाकडून बिम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यासाठी मान्यता देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये लेखाशीर्ष, नियंत्रक अधिकारी आणि वितरित अनुदान देण्यात आलेलं आहे आणि या अनुषंगानं अतिशय महत्त्वपूर्ण असा हा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। त्यामुळे निश्चितच जूनचं वेतन, पेन्शन जे आहे त्या वेळेत होण्याचा मार्ग रिकामा झालेला आहे। याच्यामध्ये वित्त विभागानं बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून दिलेला उपरोक्त निधी जो आहे तो अटी शर्तीच्या अधीन राहून वितरित करण्यात येत आहे। याच्यामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना अग्रिम मंजूर करण्यास्तव वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, शासन परिपत्रक यामधील तरतुदी विचारात घेऊन किमान रकमेच्या मर्यादेतच घरबांधणी अग्रिम वितरित करण्यात यावं। 1/5/2001 रोजी किंवा त्यानंतर 2पेक्षा अधिक अपत्य असणाऱ्या अर्जदाराला अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही। दुसऱ्या वेळेस जुळ्या अपत्यांचा अपवाद वगळता असे याच्यामध्ये नमूद केलेलं आहे। ज्या उद्देशासाठी निधी अनुदान मंजूर आहे त्या व्यतिरिक्त इतर उद्देशासाठी खर्च करता येणार नाही, तसेच इतर लेखाशीर्षाकडे वळती करता येणार नाही असं याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे। पदनिर्मितीच्या अनुषंगानं वेतनावरील निधी वाटपाच्या संदर्भात आवश्यक तेथे उच्चस्तरीय सचिव समिती, मंत्रिमंडळ यांची मान्यता तसेच वित्त विभागानं वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगानं कार्यवाही झाल्याची खात्री करण्यात यावी अशाही सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी, विशेषतः शिक्षक, शिक्षकेतर शालेय शिक्षण व क्रीडा विभागासाठी निगडीत असणारे जे सरकारी कर्मचारी आहेत, निमसरकारी कर्मचारी आहेत, पेन्शनधारक आहेत, त्यांना त्यांचं जूनचं वेतन, पेन्शन जे आहे ते वेळेत मिळण्याचा मार्ग आता रिकामा झालेला आहे। बरेच सरकारी कर्मचारी महागाई भत्ता वाढीची जूनच्या महिन्यामध्ये वाट पाहत होते, परंतु महागाई भत्ता वाढीचा निर्णय जून महिन्यामध्ये अजूनही झालेला नाही। अर्थातच हा महागाई भत्ता वाढीचा निर्णय जो आहे तो जुलै महिन्यामध्ये होणार आहे। त्यामुळे जुलै वेतन, पेन्शनमध्ये त्यांना त्याचा लाभ मिळणार आहे। त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। तर हा होता अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय, महत्त्वपूर्ण बातमी। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपले काही प्रश्न असल्यास नक्की कमेंट करा। धन्यवाद।